ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आई गो 55 लाखाचा बैल बास व्यवहार मोडला। 55 लाख रुपये देतो मला बैल द्या, नाही बाबा देणार असं करत अखेर एका बैलाच्या खरेदीचा व्यवहार मोडला आणि घेणारी पार्टी नर्वस झाली। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी येथील 4 वर्षाचा राजू पाटील यांच्याकडे बैल आहे। हा बैल शर्यतीत पळाला की शौकीन टकमक बघत राहतात। विरोधकांच्या बैलाला पाटलाचा बैल घाम फोडतो, घाईला आणतो, त्यामुळेच या बैलाला ब्रेकफेल बैजा म्हणून ओळखला जातो। कर्नाटक महाराष्ट्रात कोणतेही मैदान असू द्या, ब्रेकफेल बैजा हायच। यो बैल मनात भरला कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या दानोळीच्या सुनील आणि राम शिंदेंच्या। या दोघांनी भिलवडी गाठली, पैसे रोख आणि व्यवहार चोख करण्याचं ठरवलं। 55 लाखाला बैल मागितला, पण पाटलांनी बैल द्यायला नकार दिला। शेवटी मागं पुढं करायचं ठरवलं, आणखीन पैसे द्यायचं ठरवलं, पण पाटील घम्मा म्हणायला तयार नाहीत। पलूस तालुक्यात आनंद आणि शिरोळ तालुक्यात ब्रेकफेल बैजा आला नसल्यानं नाराजी आहे। महान करे न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ। माझी इमेज कुठं आम्ही आता बैल तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणशीला तेवढ्या रकमेला बैल न्यायला आलोय आम्ही। म्हणजे असं की काय तर बोलायचं नाही तो काही विषय नाही मला। मी तुमच्या ते एवढ्या लोकांचं तसं मी मनात येणार पण नाही तो विषय। तुम्ही पण त्या पद्धतीने आणि आम्ही पण त्या पद्धतीने बस तुला काय येत अजून एक खुर्ची घ्या जरा मागे जरा शांतता सगळी रामदादांनी असं आज रोजी आम्हाला रामदादांनी बैल मागितला, परंतु आमच्या घरगुती विचाराच्या ह्याच्यातनं आम्ही आज काही निर्णय घेऊ शकलेलो नाही। पुढचा विषय पुढे राहील। नमस्कार। दानोळीचे राम शिंदे दादा आमचा ब्रेकफेल बैल व्यवहारासाठी आलेले होते, परंतु त्यांनी बैल आमचा 55 लाखाला मागितला। पण आमच्या घरगुती काही अडचणीमुळे आम्ही त्यांना आज रोजी दिलेलं नाही। बैलाचा काही व्यवहार झालेला नाही, पण त्यांनी आमचा बैल 55 लाखाला मागितले होते, रोख पैसे घेऊन आलेले होते। त्यामुळे पण आमच्या आम्ही काही निर्णय देऊ शकत नाही। आम्ही आज काही निर्णय देऊ शकत नाही।